आज आपण ज्यांच्यामुळे इथे जिवंत आहेत ना ते म्हणजे छत्रपती शिवराय। आज आपण प्रत्येक श्वास घेतोय ना, तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भव सिंधू। परंतु आज आपण ज्यांच्यामुळे जगतोय त्यांचे आपल्यावरती ऋण असतात आणि त्या ऋणातून मुक्तता कशी करायची, तर आपण फक्त आपल्या जल्लोषातून दाखवायचं नाही शिवराय माझं तुमच्या इतकं प्रेम आहे, संभाजीराजे माझं तुमच्या इतकं प्रेम आहे। आपण त्या आपल्या ज्यावेळेस आचरणात आणलं आपण जगाला मसवडून सांगतो। आज आपण कीर्तनकार आहे सारे जण, काही जण होणार आहे जगाला, मग लोक म्हणतात लोक सांगे ब्रह्म ज्ञान स्वतः कोरडे भाषण, पण तसं नाही। आधी ते आपल्या आचरणात आलं पाहिजे, आधी आपण खरंच शिवभक्त आहोत का याचा विचार करा। खरे शिवभक्त कोण आहे, जे गोष्ट तर देतातच परंतु शिवरायांचे जे विचार होते ना, शिवरायांनी स्वराज्य स्थापन ज्या करिता केलं होतं ना, ते स्वराज्य स्थापनेनंतर किंवा त्या स्वराज्य स्थापनेसाठी जे काही त्यांचे कष्ट होते ते कष्ट जाणून त्याच्या मागचं कारण काय होतं ते कारणाला उद्देशून किंवा त्याच्या सोबत जे व्यक्ती वागतात किंवा त्यांचं आचरण चांगलंच असतं, आपल्या धर्मासाठी लढणारे व्यक्तीच आज छत्रपती किंवा आपल्यासाठी छत्रपतींचा त्यांच्यासारखे आदर्श ठरू शकतात। रामकृष्ण।